हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल. तर फ्रेंड्स, आज आपण जाणार आहोत पुण्यामधील बेस्ट वन डे पिकनिक ट्रिपसाठी. तर आज आम्ही जाणार आहोत मेहर रिसॉर्टसाठी हुरडा पार्टी करण्यासाठी. तर फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर फ्रेंड्स, तुम्ही सुद्धा हा आनंद घ्या. मी हुरडा पार्टी मेहर रिसॉर्टला आम्ही गेलो आहोत. तर मेहर रिसॉर्ट हे कसं आहे काय नाही ते तुम्ही आमच्यासोबत पूर्ण व्हिडिओ बघा, त्यानंतर तुम्हाला कळेल की हुरडा पार्टी, बरेच लोकांना हुरडा पार्टी म्हणजे काय हे माहिती नाही आहे. तर तुम्ही आमच्यासोबत अनुभव घ्या, हुरडा पार्टी पुण्यातील कशी असते काय नाही. तर हे पुण्यामधली एकदम बेस्ट मेहर रिसॉर्ट आहे. हे एक रिसॉर्ट आहे. तर तिथे वन डे पिकनिकसाठी तुम्ही खूप थकलेले असाल जॉब करून किंवा काय, तर तुम्ही जर पुण्याला जर नातेवाईकांकडे कधी कोणाकडे आले असेल तर एकदा तुम्ही हिवाळी टाईममध्ये 3 महिन्याचा हा पिरियड्स असतो हुरडा पार्टीचा, त्या टाईममध्ये तुम्ही नक्कीच इथे भेट द्या हुरडा पार्टीला. तर आम्ही इथे मेहर रिसॉर्टला आलो आहोत. तर तुम्ही इथं बघू शकता किती मस्त हा आहे एंट्री गेट. अगोदर आम्ही एंट्री केलेली आहे. इथून आमची आता आतमध्ये एंट्री होतीये. तर इथे गेट आहे. इथे गेटला आपले गाडी एंट्री करून घ्यायची आहे आणि पुण्यावरनं हे 40 ते 50 किलोमीटर बाहेर येतं. तर फ्रेंड्स, तुम्ही इथं बघू शकता फुल अशी पार्किंग झालेली आहे. तुम्ही बघू शकता इकडे जिकडे बघले तिकडे गाड्याच दिसत आहे. पूर्ण 200 ते 300 अशा एवढ्या गाड्या येतात, एवढी फुल गर्दी असते. तर तुम्ही इथे बघू शकता. आता आम्ही आतमधली एंट्री केली आहे. तिकीट वगैरे घेतलं आणि तिकीट म्हणजे पर पर्सन हे 900 रुपये आहे. 800 ते 900 रुपये तुम्हाला तिकीट पडेल. लहान मुलांसाठी 12 वर्षाच्या मुलांना 500 रुपये आहे आणि 5 ते 6 वर्षापर्यंत त्या मुलांना फ्री आहे. तर तुम्ही इथे बघू शकता. आम्ही आतमध्ये आता एंट्री घेतलेली आहे. गाडी वगैरे पार्क तिकडे बाहेर झालेली आहे. तर हे वन डे पिकनिक ट्रिप एकदम बेस्ट म्हणजे बेस्ट असणार आहे, कारण वर्षभराचा थकवा तुमचा एका दिवसामध्ये जाणार. तर तुम्ही इथे बघू शकता. मस्त आम्ही आता इथे आतमध्ये चाललो आहोत. तर फ्रेंड्स, तुम्ही इथे पाहू शकता. मेहर रिसॉर्टला आल्याच्या नंतर तुम्हाला नारळाच्या झाडांचा खूप जास्त आनंद बघायला भेटणार आहे आणि आनंद घ्यायला भेटणार आहे. तुम्ही अगोदर स्टार्टिंगला बघितले आहात तुम्ही एंट्री गेटला एवढी छान असे दोन्ही साईडनी झाडं वगैरे. आणि आता आम्ही आतमध्ये चाललो आहोत. ब्रेकफास्ट इकडे आहे. इकडे पण आहे का? जैन फूड आहे तिकडे. त्या साईडला तिकडे जैन फूड भेटतं आणि ते इकडे कॉमन जेवण आणि ब्रेकफास्ट इकडे कॉमनमध्ये भेटतं. जैन फूडमध्ये ज्यांना कांदा लसूण नाही चालत त्यांच्यासाठी ते तिकडे आहे. तर फ्रेंड्स, इथे तुम्ही बघू शकता. तर इथे नाश्त्याला सकाळी आल्याच्या तुम्हाला नाश्ता भेटणार आहे. नाश्त्यामध्ये उपमा, शिरा, पोहे आणि मिसळ आणि ब्रेड्स वगैरे हे खायला भेटणार आहे. आणि तुम्ही लवकर निघायचं आहे, जेणेकरून तुम्ही जर 6-7 वाजता जर निघलं तर तुम्ही इथे 9 वाजेपर्यंत टच झाले पाहिजे, जेणेकरून 12 वाजेला हुरडा असतो. हुरडा खायला तोपर्यंत तुमचा हा नाश्ता जिरला पाहिजे. ह्यासाठी तुम्ही लवकर यायचं आहे. तरी इथे बघू शकता फुल अशी लाईन लागलेली आहे. आता आम्ही नाश्ता करून घेतोय. तर इथे नाश्ता तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घ्यायचा आहे. तुम्हाला जे काही आवडतं, ब्रेड्स वगैरे, चहा, उपमा, शिरा, पोहे, जे काही खायचं ते तुमच्या मनाने खायचं आहे. तर त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता खूप अशी गर्दी होती. त्यानंतर आमचा नाश्ता झालेला आहे. तर फ्रेंड्स, इथे जैन जेवण भेटतं इथे ह्या डायनिंगमध्ये. इथे बघू शकता. आणि हे इथे टावरला जायचं आहे इथे वरती, जे की आपल्याला सगळं पूर्ण मेहरचा व्ह्यू दिसेल, पूर्ण रिसॉर्ट. तर फ्रेंड्स, तुम्ही इथे बघू शकता. आता आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे. आता आम्ही नाश्ता झाल्याच्यानंतर टावरवरती चाललो आहोत. म्हणजे टावरवरती म्हणजे जे की आपल्याला पूर्ण मेहर रिसॉर्टचा पूर्ण व्ह्यू दिसेल वरती जाऊन. म्हणजे 2-3 मजली वरती जायचं आहे. तिथून मेहर रिसॉर्ट कसं दिसते हे बघायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता. मस्त अशी झाडी वगैरे, नारळाचे झाडं, खूप छान असा व्ह्यू दिसतो वरून.
अजून मला प्रॉपर शूटिंग नाही घेता आली, कारण माझ्या डोळ्यांनीच बघण्याचं खूप हे चाललं होते, म्हणजे खुशी घेण्याचा प्रयत्न. तर मला शूटिंग व्यवस्थित नाही करता आली. मी माझ्या डोळ्यांनी पाहत होते आणि एका साईडला मोबाईलने शूटिंग करत होते. तर तुम्ही इथं बघू शकता, एकदम मन भरून असे डोळे तृप्त झाले एकदम तो नजारा बघून, नाही का. असं एकदम भारी असं वाटतं. तुम्ही इथं बघू शकता, मी पहिल्यांदा एवढे नारळाचे झाडं म्हणजे बघितले आणि प्रत्यक्षामध्ये एन्जॉय केला. म्हणजे बघू तर आपण कुठेही बघू शकतो. एन्जॉय हे प्रत्यक्षामध्ये मी केला. तर तुम्ही ते बघू शकता. हे पूर्ण जे दिसतंय हे नाश्ता वगैरे करण्यासाठी, ते जेवण वगैरे बनवण्यासाठी हे मेहर रिसॉर्टचे पूर्ण म्हणजे ते हे आहे, म्हणजे काय पूर्ण स्टाफ वगैरे असतं इथे. हे घर आहे, म्हणजे काय म्हणतात, बंगलोज आहे खूप मोठा. तर आम्ही इथे वरती आलोत दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावरनं, आणि हे सगळा व्ह्यू बघत होतो. ते एका साईडला शेती आहे, एका साईडला मेहर रिसॉर्टचं पूर्ण व्ह्यू आहे नारळाच्या झाडांचा. हे तुम्ही इथे बघू शकता. हे इथे क्रिकेट खेळू शकता तुम्ही आल्याच्या नंतर. आणि इथून आल्याच्या नंतर मस्त छान छान असे फोटो घ्यायचे आहेत आपल्याला, म्हणजे तुम्हाला आवडत असेल ते फोटो घ्यायचा आहे. तर आता आम्ही परत खाली चाललो आहोत. इथला व्ह्यू बघून झाल्याच्या नंतर आता पुढे आपल्याला कोणती राईड करायची आहे, तर आपण कंटिन्यू पुढे व्हिडिओ बघूयात. तर फ्रेंड्स, इथे बघू शकता तुम्ही किती मस्त. एक बैलगाडी. तर फ्रेंड्स, आता आम्ही खाली आलो आहोत. आता मस्त असं टावरच्या वरून खाली आल्याच्या नंतर लगेच आंब्याची पूर्ण झाडी आहे इथे. तर तुम्ही इथे बघू शकता. हे आंब्याची झाडं एकदम म्हणजे हाताला पोहोचेल असे कैऱ्या छोटे छोटे लागले असते. खूप सारे असे इथे आंब्याची झाडे आहेत, तुम्ही ते बघू शकता. तर आता आम्ही इथे आल्याच्या नंतर म्हणलं आपण काहीतरी एन्जॉय करू. हे छोटे छोटे कैऱ्या पण लागलेल्या मस्त अशा हाताने तोडता येत होत्या आणि आनंद घेता येत होता. तर माझे मिस्टर म्हणत होते की कैऱ्या वगैरे काही तोडू नको, कोणी बघेल, कोण काय बोलेल. तर मी एक छोटीशी कैरी तोडली. म्हटलं बघू, टेस्ट करून बघू म्हटलं. तर आता आम्ही इकडे झूमध्ये आलो आहोत. तर इथे झूमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला सर्वात अगोदर ससं पाहायला भेटणार आहे. तर फ्रेंड्स, जोपर्यंत आपण 12 वाजेपर्यंत जोपर्यंत आपला नाश्ता हा पचन होत नाही, तोपर्यंत आपल्याला हे सगळं बघून घ्यायचं आहे 12 वाजेपर्यंत. तर इकडे झूमध्ये आल्याच्यानंतर प्राणी संग्रहालय म्हणजे पक्षी हे पाहायला भेटतात आपल्याला झूमध्ये. बर्ड्स नाही का, बदक आणि काय म्हणतात मोर, अजून ससा वगैरे हे आपल्याला हे पाहायला भेटणार आहे. तर इथे आम्ही रॅबिट बघण्यासाठी म्हणजे ससा पाहण्यासाठी आलो. तिथे छोटे छोटेसे मस्त असे ससे होते आणि ते काकडी खात होते. मस्त असे कलरचे होते, ब्लॅक आणि व्हाईट वगैरे. तर तुम्ही इथे बघू शकता, खूप मस्त असे क्यूट होते, छोटे छोटेसे, खूप मस्त असे बघायला असे भेटत होते एकदम जवळून. तर हे तुम्हाला 12 वाजेपर्यंत झूचा पूर्ण आनंद घ्यायचा आहे. नाहीतर तुम्ही बैल राईड करू शकता. तर आम्ही इथे झूमध्ये आलोत. मग सस्यांचा वगैरे आनंद घेत होतो. त्यानंतर ससे वगैरे पाहिल्याच्या नंतर आम्ही आता बर्ड्स च्या ह्याच्यामध्ये आलो आहोत. म्हणजे इथे पक्षी नाही का, मिट्टू वगैरे, चिमणी, हे आपल्याला आपल्या हातावर बसतात. तर त्याचा आनंद घ्यायचा आहे.
तर आम्ही इथे नंबर वाईज असे 4 असे आतमध्ये माणसं सोडतात. तर त्यानंतर आम्ही इथे आतमध्ये आलो आहोत. तर ते भैया म्हणत होते की दरवाजा जास्त नाही उघडायचा, नाही तर ते पक्षी उडून जातात. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आमची बारी आली होती. त्यानंतर आम्ही इथे आतमध्ये आलो. त्यानंतर आमच्या हातामध्ये त्यांनी खाऊ दिला. खाऊ दिल्याच्यानंतर ते पक्षी पूर्ण आपल्या हातावरती येऊन बसतात, म्हणजे 1-2 नाही का. मग त्याचा आपल्याला आनंद घेता येतो. एकदम त्याचे बारीक बारीक असे नख पण आपल्याला लागतात. खूप असं भारी वाटतंय. तर तो आनंद आपल्याला अनुभवायला मिळतो. तुम्ही ते बघू शकता. ते फूड जे आहे पक्षीचं ते भैयांनी माझ्या हातावरती दिलेले आणि हे पूर्ण पॅरट्स माझ्या हातावरती येऊन बसत होते. आणि हे बाहेर देशातील पॅरट्स आहेत. काही आपलेही आहेत, पण बाहेर देशातून आणलेले असतात हे. तर ते आहेत, त्याचा आनंद घ्यायचा आहे मिट्टू. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे मस्त असे पॅरट्स ते हातावरती बसत होते. माझे पण बसलेलं मी अगोदर खूप घाबरले, पण त्यानंतर खूप छान असं वाटलं. आपण हालचाल नाही करायची, आपण जर हालचाल केली ते उडून जातात. तर इथे बघू शकता आत्ता माझ्या हातावर बसलेलं आहे. माझ्या मुलीच्या हातावर ते बसलंच नाही. त्यानंतर माझे मिस्टर इकडनं फोटो काढत होते समोरून. तर अशा प्रकारे आम्ही मस्त असे फोटो पण काढले आहेत. आणि मिट्टूंचा एकदम बाय हँड आनंद पण घेतलेला आहे. असं सरळ करणं हात बाळा, नाही भ्यायचं. तर फ्रेंड्स, इथे आता पॅरट्सचं हे एन्जॉय करून झाल्याच्या नंतर आम्ही इकडे बाहेर आलो. तर तुम्ही इथे बघू शकता, खूप मस्त असे छान छोटेसे तसे ते चारा खात होते. आणि इकडे गावाकडला पण तुम्ही आनंद घेऊ शकता. इकडे बैलगाडी वगैरे पाहायला भेटते. तर तुम्ही इथे बघू शकता, आम्ही आता पूर्ण रिसॉर्ट मेहर रिसॉर्टचं जे एरिया आहे तो आम्ही आता म्हणजे पाहत होतो. कुठे काय आहे, कुठे काय आहे. तर इकडे ते मोठे मोठे जे हे असतं सामग्र वगैरे काहीतरी, ते प्राणी जे असते ना, ते आम्ही आता इथे पाहत आहोत. हां, याला काय म्हणत असतं ते माहिती नाही आहे प्रॉपर. शहामृग वगैरे काहीतरी असं म्हणतात. तर अशा प्रकारे हे आम्ही आता इकडे बघितलं आहोत. इकडे काय आहे? बकरी आहे का? हाँ, चलो चलो बैलगाड़ी राइड करेंगे अभी. राईड कुठून होती? इकडनं का? तुम्हाला शेतीचा व्ह्यू गावाकडला हे पण पाहायला भेटेल. बैल वगैरे, बकरीज. हे काय जेसीबी? चलो बैलगाडी राइड करेंगे अभी. जागोजागी पाणी आणि डस्टबिन ठेवले बरं का, पाणी वगैरे मस्त. हा ना, हे पा mangoes trees. Hey, mango. हे आंबट आहे. आंबट? गॉगल घे बाळा. मँगो. हे बघ, नारळ पाणी. Oh, fish tank. Hello fish. Oh wow, कसले भारी फिश आहेत. तर फ्रेंड्स, आम्ही आता आलो आहोत बैल राईडसाठी.
म्हणजे ट्रॅक्टर राईडसाठी. तर आम्ही पक्षी वगैरे पाहून झालेला आहे. त्यानंतर आम्ही म्हणजे ट्रॉली राईड्ससाठी आलो आहोत. ट्रॅक्टर ट्रॉली राईड्स म्हणजे हे गावाकडला आनंद घेता येतो आपल्याला. तर इथे नंबर लागलेले होते तिकडे लाईन ते खाली लोक नंबर लावलेला, आम्ही पण लावलेला. त्यानंतर आमचा नंबर आला. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता ती अशी काय म्हणतात ट्रॅक्टर राईड, हां ती ट्रॅक्टर राईड त्यांची तिकडे चाललेली आहे. आता आमची ट्रॅक्टर राईड अशी निघलेली आहे. मस्त अशी झुकझुक नाही का, असं म्हणजे तो आनंद घेता येतो आपल्याला एकदम छान नॅचरल असा. तर इकडे आता हे ट्रॅक्टर राईडने इकडे शेतीकडे जायचं आहे. म्हणजे शेती वगैरे पाहण्यासाठी ते आपल्याला नेत असतात तिकडे. तर शेती पाहायला म्हणजे भेटती. आपण गावाकडे म्हणजे गावाकडलं पूर्ण म्हणजे व्ह्यूज आपल्याला पाहण्यासाठी मिळतो. जे की शेती वगैरे म्हणजे बैलगाडी राईडमध्ये बैलगाडीमध्ये बसायचा, बैलगाडीचा आनंद घ्यायचा आणि ट्रॅक्टरमध्ये बसायचं, ट्रॅक्टरचा आनंद घ्यायचा. तर ही आता आमची ट्रॅक्टर राईड चाललेली. तर मस्त अशी इकडे शेती आम्हाला पाहायला मिळत होती. जे की आपण पुण्यामध्ये वगैरे पुण्याच्या शहरामध्ये राहिल्याच्यानंतर आपल्याला शेतीचा आनंद घेता येत नाही. पण तुम्ही वन डे ट्रिपसाठी जर आलेला असेल ना, तर ह्या ट्रिपमध्ये तुम्हाला असे राईड्स वगैरे भेटतात. त्यामुळे आपल्याला तो आनंद भेटून जातो. म्हणजे असं आहे ना, पैसे दिल्याच्यानंतर सगळं काही भेटू शकतं. तर अशा प्रकारचा म्हणजे गावाकडचा पण आनंद आपल्याला घेता येऊ शकतो असे वन डे ट्रिपला आल्याच्यानंतर. तर मस्त आम्ही असं म्हणजे तो छान असा आनंद घेत होतो आणि सगळेच घेत होतं. सगळ्यांना हसायला वगैरे मस्त येत होतं. थोडंसं डुकडुक वगैरे असं हालत होतं पूर्ण ती ट्रॉली. मस्त असं आम्ही एन्जॉय करत होतो. हे इथे ट्रॅक्टर राईडसाठी इथे वेटिंगसाठी थांबलेले आणि हे राईड करून आले आणि आम्ही पण राईड करून आलो आहोत. आता आम्ही बैलगाडी राईडसाठी जाणार. फ्रेंड्स इकडे लेडीज वॉशरूम आहे. वॉशरूम ठीक आहे, स्वच्छ आहे. तर फ्रेंड्स तुम्ही इथे बघू शकता आता 12चा टाईम झालेला आहे आणि आमचा टाईम आलेला आहे हुरडा पार्टीचा. तर तुम्ही इथे बघू शकता हुरड्यामध्ये इथे काय काय आहे. हुरडा आहे, चटणी आहे, मक्का आहे, बोरा आहेत, रेवड्या आहेत, लाल कलरच्या हरभरा आहे आणि मस्त असं नाही का. आता 12 वाजेला म्हणजे आपण ट्रॅक्टर राईड, बैलगाडी हे राईड आणि पक्षी वगैरे पाहून आल्याच्यानंतर आपलं जेवण थोडंसं जिरून जातं नाही का. त्यानंतर आपण इथे मस्त हुरडा खायचा आहे, हुरड्याचा आनंद घ्यायचा आहे. मस्त फोटो वगैरे पूर्ण नारळाचे झाड आहेत आणि त्या नारळाच्या झाडाखाली बसून हा एन्जॉय करायचा आहे, हा आनंद घ्यायचा आहे मस्तपैकी हुरडा खाण्याचा. तर माझे मिस्टर काय ते पण फोटोज व्हिडिओज बघण्याच्या नादामध्ये धुंद होते. ते ज्यांचे त्यांनाच पडलेलं. तर इथे बघू शकता खूप असे नारळाची झाडी खूप छान, तर खूप छान असा आनंद घेतलेला आहे. हॅलो फ्रेंड्स, आम्ही आत्ता चाललो आहोत वॉटर पार्ककडे. वॉटर स्लायडिंग आणि रेन डान्स आणि स्विमिंग पूलमध्ये आत्ता खूप सारे एन्जॉय करणार आहोत आम्ही आता. इथे तुम्ही बघू शकता मस्त वॉटर. तर फ्रेंड्स अशा प्रकारे आम्ही आता स्विमिंगमध्ये खूप एन्जॉय करत आहोत. तर असे एकामागून एक स्लायडिंग करत होतो. तर फ्रेंड्स अशा प्रकारे आम्ही 1 ते 2 तास स्विमिंग केली आहे. त्यानंतर आता लंच टाईम झालेला होता. तर आता आम्ही लंचसाठी चाललो आहोत. हॅलो फ्रेंड्स, आता हा लंच टाईम चालू आहे आणि लंचमध्ये काय काय आहे मी तुम्हाला दाखवते. हे बघा एकदम फुल भरलेलं आहे. खूप गर्दी आहे आज संडे असल्यामुळे. तर फ्रेंड्स इथे जेवायला हे एवढे आयटम आहेत. इथे पापड, भाकरी, चपाती आणि पिठलं आणि कोबू फ्लावरची भाजी आणि इथे काय
भजी आहेत, कांदा भजी म्हणजे बारीकशे, आणि इथे लापसी, इथे वांग्याची भाजी आणि जिलेबी, कोशिंबीर, लोणचं आणि वरण भात, आणि इथे मठ्ठा. वरण भात आम्ही अजून नाही घेतले, हे खाल्ल्याच्या नंतर घेऊ. हे बघा पब्लिक, जिकडे बघाल तिकडे खूप गर्दीच गर्दी आहे. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे लंच टाईममध्ये मस्त असं आम्ही जेवण करत होतो. आणि थोडंच घ्यायचं आहे, एवढं काही जात नाही आपल्याला. तर डाळ राईस पण होता खाण्यासाठी, जर लागत असेल तर शेवटी डाळ राईस घ्यायचा आहे. तर मस्त असं पूर्ण जेवणाचा आनंद घेत होतो आम्ही. मस्त असं गावाकडला स्वाद म्हणून पिठलं भाकरी वगैरे पण भेटतं. आणि इथे जेवण केल्याच्या नंतर मस्त अशी झाडी आहे चिंचेची, तर त्या झाडीखाली बाजे वगैरे आहे, त्या बाजेवरती आराम करायचा आहे. तर आम्ही आता जेवण वगैरे झालं, तर मस्त असं मला सायकलिंग करायची होती, तर मी सायकलिंग पण करत होते. तर फ्रेंड्स, मी इथे सायकलिंग करत होते, आणि सायकलिंग पर पर्सन 20 मिनिट का अर्धा तास काहीतरी 50 रुपये अशी भाड्याने भेटते तिथे. तर त्यानंतर माझे मिस्टर व्हिडिओ शूटिंग करत होते, तेवढ्यामध्ये समोर माझे खड्डा आला आणि मी पडता वाचले. त्यानंतर मस्त आम्ही सायकलिंग वगैरे केली अर्धा तास, आणि त्यानंतर मस्त असं मग एन्जॉय करण्यासाठी फोटोज वगैरे काढले छानपैकी. तर फ्रेंड्स, मस्त असं आम्ही सायकलिंग 2-3 राऊंड मी मारले, त्यानंतर माझे मिस्टर 2-3 राऊंड मारले. अशा प्रकारे आम्ही 15-20 मिनिट सायकलिंग केली. त्यानंतर मस्त छान असे फोटोज पण काढले आम्ही. आणि रस इथे अनलिमिटेड भेटतं, आणि जेव्हा सायकल चालवत होतं अधूनमधून आम्ही रस पण पित होतो, तर आपला ह्याचावाला उसाचा रस. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आम्ही आता सायकलिंग वगैरे केली, आणि मस्त छान फोटोज पण काढले. त्यानंतर मग आमची आता बैलगाडी राईड राहिली होती. त्यानंतर मी फोटो काढल्याच्यानंतर बैलगाडी राईडमध्ये आता रायडिंग करत आहे. तर आता मी बैलगाडी राईड केल्याच्यानंतर परत आम्हाला बोटिंगमध्ये बसायचं होतं, तर बोटिंग केली. त्यानंतर बैलगाडी राईडच्या नंतर बोटिंगमध्ये बसायचं राहिलं होतं, तर ते पण आम्ही बोटिंगमध्ये पण बसलो. तर तुम्ही इथे बघू शकता, ही आहे बोटिंगचं नाही का एरिया. तर ही बोटिंगमध्ये पण बसलो. आता झाला होता लास्ट शेवटचा टाईम, म्हणजे 5-5:30 वाजले होते हे सगळं राईड केल्याच्यानंतर. इथे आता मिसळ खायला भेळ खायला भेटत, कोरडी भेळ खायला भेटत होती. तर इथे मुरमुरे वगैरे. आता आमचं 5 वाजेला सगळं खेळून वगैरे झालं, आता सायंकाळ झाला. त्यानंतर आम्ही परत आमचं जेवण जिरल्याच्या नंतर थोडंफार नाश्ता करण्यासाठी, तर इव्हिनिंगचा टाईम झाला. त्याच्यानंतर म्हटलं भेळ चला, म्हटलं थोडीफार खाऊन गेलं, आपले पैसे पण वसूल व्हायला पाहिजे ना, म्हणून म्हटलं सायंकाळचं ब्रेकफास्ट म्हणजे स्नॅक्स वगैरे कशाला सोडायचा, म्हटलं थोडंफार खाऊन घेऊ, तर नाही का टेस्ट पण पाहणं होतं. म्हणून मग म्हटलं चला, आपला फुल पैसे वसूल झाले म्हणलं. तर अशा प्रकारे आम्ही आता भेळ वगैरे घेतली आहे इथे, तिघांमध्ये एवढी घेतली. तर थोडं खाल्लं आम्ही, कारण राईड्स वगैरे केल्यामुळे थोडंफार जेवण जिरलं होतं, तर त्यामुळे थोडंफार खाल्लं. आता आमचं जाण्याचा टाईम झालेला आहे. आता आम्ही कमबॅक घराकडे जात आहोत, म्हणजे येत आहोत. तर इथे बघू शकता, खूप असं सायंकाळ झालेला, 5:30 वगैरे वाजलेले, आणि इथे मस्त असे फ्रेश भाजीपाला पण भेटतो. तर आम्ही भाजीपाला मेथी, कोथिंबीर आणि पालक घेतलेली. तर तुम्ही इथे बघू शकता, खूप सायंकाळ अशी झालेली. तर फ्रेंड्स, असा होता आमचा हुरडा पार्टीचा आजचा पिकनिकचा दिवस. तर कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. तर फ्रेंड्स, तुम्हीसुद्धा एकदा नक्कीच विजिट करा मेहर रिसॉर्टला, आणि तुमचाही दिवस असाच आनंदामध्ये घालवा. तर फ्रेंड्स, कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ नक्कीच मला सांगा. तर आता आम्ही इथे सायंकाळचे हे फोटोज आणि मस्त व्हिडिओज जातावेळेस काढत होतो. तर फ्रेंड्स, चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.